26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. तर संविधान दिनाची माहिती वाचत असताना माझ्या वाचनात उमेश जाधव यांची एक कविता आली. ती कविता ऐकवतो. कवितेचे नाव आहे संविधान. नीट ऐका बरं का. गीता बायबल कुराणाचा रात्री कोर्टात रंगला वाद. गीता बायबल कुराणाचा रात्री कोर्टात रंगला वाद. टेबलवरच्या संविधानाकडे जो तो मागत होता दाद. बायबल म्हणाला मी मोठा. बायबल म्हणाला मी मोठा, माझा जगात वाजे डंका. पण धर्मांतराची यादी वाचून आली संविधानाला शंका. पण धर्मांतराची यादी वाचून आली संविधानाला शंका. गीता म्हणाली माझा निर्माता साक्षात भगवान श्रीकृष्ण. गीता म्हणाली माझा निर्माता साक्षात भगवान श्रीकृष्ण. पण साक्षीदार हजर नव्हता, तेव्हा राहिला मोठा उभा प्रश्न. मे बडा असं म्हणत कुराणाने मांडली आपली बाजू. मे बडा असं म्हणत कुराणाने मांडली आपली बाजू. पण उलट तपास होताच न्यायाचा हालू लागला तराजू. मात्र दंगलीची फाईल उघडताच कुराणाला फुटला घाम. मात्र दंगलीची फाईल उघडताच कुराणाला फुटला घाम. गीता तर आपल्या मनात आठवू लागली राम. अनुयायांचा विषय निघताच सारे मोडू लागली बोट. अनुयायांचा विषय निघताच सारी मोडू लागली बोट. म्हणे आमच्यावर हात ठेवून खुशाल बोलतात खोटं. संविधानाने सर्व बाजू ऐकून विचार केला बारीक. संविधानाने सर्व बाजू ऐकून विचार केला बारीक. पुढील ठोस निर्णयासाठी त्यांना दिली पुढची तारीख. शेवटी भांडणात धर्मग्रंथांच्या बघता बघता पहाट झाली. शेवटी भांडणात धर्मग्रंथांच्या बघता बघता पहाट झाली. आणि सर्व धर्माची माणसं न्याय मागायला कोर्टात आली. संविधान वाचून न्यायाधीशांनी सोडवले सारे खटले. संविधान वाचून न्यायाधीशांनी सोडवले सारे खटले. अरे आपल्यापेक्षा तर संविधान मोठे, हे सर्व धर्मग्रंथांना पटले. हे सर्व धर्मग्रंथांना पटले. मित्रांनो, तुम्हाला ही कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.